सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 30 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि मला माहीत आहे स्टोरी टाकायला वेळ होतो, पण मलाही खूप लोड असतो, समजून घेत चला. आणि प्लेलिस्टमध्ये गेलात तर सलग स्टोरी तुम्हाला वाचायला मिळेल, मग तुमची लिंक तुटणार नाही. ओके, थँक्यू. चंद्राचा चहा पिऊन झाला आणि शशी तिला म्हणाला, आता इथून फुटायचं. तशी चंद्रा गप्प बसली आणि शशी ती तिथून निघून जाण्याची वाट बघत बसला, पण ती उठेच ना. आणि तो तिला म्हणाला, तुला ऐकायला येत नाही का मेंदूसोबतच तुझा कानसुद्धा बधीर आहे. तसं चंद्राला राग आला आणि ती त्याला म्हणाली, तुला नीट बोलता येत नाही का रे? तुला तुझ्या आईनं बापानं काही शिकवले की नाही पोरींशी कसं बोलावं? तसा शशीला तिचा राग आला आणि त्यानं त्याच्या खुर्चीवर ठेवलेले पायावरचे पाय रागातच काढले आणि तिच्या दिशेनं तावानं गेला आणि ज्या हातात सिगारेट होती तोच हात तिच्या समोर करून एक बोट तिच्या दिशेनं करत डोळे मोठे करून म्हणाला, खबरदार जर पुन्हा माझ्या घरच्यांचं नाव काढलं तर. आता चंद्रा हातातली पिशवी तशीच छातीजवळ पकडून थोडी मागं सरकली, पण त्याला घाबरली वगैरे नाही. पण शशीचं आधीच काळं झालेलं तोंड आणि नंतर चिडून मोठे केलेले ते पांढरे डोळे बघून थोडी गप्प बसली. आणि शशीला आता आठवलं की असंच कोणीतरी काही दिवसांपूर्वीच तुझ्या आईबापानं तुला काही शिकवलं नाही का असा प्रश्न केला होता त्याला. आता तो प्रश्न चंद्रानंच त्याला केला होता मंदिरामध्ये. तो सिगारेट पित होता म्हणून. पण आता तोंड काळी असल्यामुळे दोघंही एकमेकांना ओळखत नव्हते. आणि चंद्रा त्याला म्हणाली, असं काय अंगावर येतोस रे वस्कर? मागे सरक, घाबरत नाही मी कोणाला. आणि काय चुकलं माझं? बोल की. असं एकट्या दुकट्या पोरीला असं एवढ्या मोठ्या मुंबईच्या गर्दीत कोण जा म्हणतं का? आणि शशी वैतागून म्हणाला, मग काय करू? आता तुझी काही इच्छा आहे? रात्री तू एकटी होती, तुझ्या मागं गुंड लागले होते म्हणून तुझा जीव वाचवला, तुझी अब्रू वाचवली. पण आता दिवस आहे तर जा ना तू बाहेर, उगीच कशाला गळ्यात पडतेस? हे बघ, इथं आता खूप मुलं येतील आणि मग तुला कुठं ठेवू मी? तू तुझ्या घरी जा. कुठून आलीस तू? तुझं गाव कोणतं? चंद्रा आता गाल फुगवून म्हणाली, कोल्हापूरमधलं चंदनपूर. मग आता शशीच्या लक्षात येईना की नक्की चंदनपूर कुठं, कारण तो इतका फिरत होता, इतका हत्यारांची डील करत होता की आपण तिकडं गेलोय हे त्याला सहजासहजी लक्षात येणार नव्हतं. आणि शशी म्हणाला, बरं मग तुला कोल्हापूरची ट्रेन भेटेल. तुझ्याकडे पैसे आहेत का जाण्यासाठी? चंद्रा म्हणाली, नाहीत. शशी म्हणाला, मग इकडे कशी आलीस? चंद्रा म्हणाली, लग्न करून आणली एका नराधमानं, असं म्हणून तिनं त्याला हकीकत सांगितली. आणि त्याच्या लक्षात आलं की ही फसवली गेली आहे. पण तिला इथं ठेवणं खरंच धोक्याचं होतं. आणि त्याचा धंदा हा असा होता की इथे मुलींचं काहीच काम नव्हतं आणि कामापेक्षा जास्त भीती त्याला वाटत होती रवी शेठची. त्यांना जर कळलं की शशीनं रात्रीच एक मुलगी इथे आणून ठेवली तर त्यांना काय वाटेल, ते काय विचार करतील, म्हणून शशी तिला बघायच्या आतच कोणी बघू नये म्हणून इथून हाकलून देत होता. आणि मग शशीनं त्याची बॅग उघडली आणि इतके सगळे पैसे बघून चंद्रा थक्क झाली. त्यातले काही पैसे शशीनं तिला दिले आणि म्हणाला, इथून कोल्हापूरची रेल्वे पकडायची आणि निघायचं. आणि चंद्रा म्हणाली, पण मला काहीच माहीत नाही, कुठं जायचं, कुठं रेल्वे पकडायची, मग मी कशी करू? आणि पुन्हा मला कोणी फसवलं तर? आणि ते गुंड पुन्हा माझ्या मागं आलं तर? शशी म्हणाला, कोणाच्या बापाची माय व्याली नाही तुला फसवायला. आणि जरी कोणी आलंच ना तुझ्या मागं तर मग आहेच की तुझ्याकडे तुझं ते शस्त्र, ते खेळणं. आणि चंद्रा चिडून म्हणाली, ते खेळणं नाही, त्याला किती धार आहे बघितलंस का तू? असं ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. शशी म्हणाला, खेळणं नाही तर मग काय आहे? आणि डोळ्यात डोळे घालून कोणाकडे बघतेस? नजर खाली करायची. मी तुझी मदत करतोय ना, मग जो आपली मदत करतो त्याला असं डोळे रोखून बघायचं नसतं, उद्धटपणे बोलायचं नसतं, उलट त्याचे आभार मानायचे असतात. हे तुला तुझ्या आईबापानं शिकवलं नाही का? तसा आता चंद्राला राग आला तिच्या आईचं नाव घेतलं म्हणून. आणि ती म्हणाली, गप, माझ्या आईचं नाव घ्यायचं नाही. तुला पाहिजे तर माझ्या बापाला किती पण शिव्या घाल, तो आहेच नालायक. आणि शशी तोंड वाकडं करत म्हणाला, मला काय करायचं आहे? तुझ्या घरचं कोण कसं आहे याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. तू काय माझी नातेवाईक आहे का तुझी सगळी चौकशी करायला?
आणि मला एक सांग, असं कसं डोळे झाकून तुझं लग्न करून दिलं गं तुझ्या घरच्यांनी? काही चौकशी नाही, काही नाही, आणि इतक्या लांबच्या मुलखामध्ये तुला पाठवली. चक्क एका फ्रॉड मुलासोबत तुझं लग्न लावून दिलं आणि म्हणे माझी आई चांगली आहे. तशी चंद्रा थोडी गप्प झाली आणि म्हणाली, तुला नाही कळणार, एक आईचं काळीज त्यालाच कळतं ज्याला आई असते, आणि तुझ्याकडे बघून तर असं वाटतं की तू बिन आईचाच मोठा झालास. तसा शशीला खरंच राग आला आणि तो तिला फार रागात म्हणाला, शटाप. आणि चंद्रा म्हणाली, म्हणजे काय हे शटाप कटाप? आता चंद्रा जरी 4थीपर्यंत शाळा शिकलेली असली तरी इंग्रजीच्या बाबतीत कच्चीच होती, कारण त्यांच्या वेळी 5वीपासून इंग्लिश शिकवायला सुरू झालं. तिला काही इंग्लिशची ABCDसुद्धा येत नव्हती आणि कुठेतरी आत्ताशी ABCDची ओळख होणारच होती. इतक्यात आईनं शाळेतनं काढलं, शाळा बंद झाली, त्यामुळे इंग्लिश शब्दांचा तिला गंध नव्हता आणि तिच्या गावात असेच सगळेच अडाणी, कोणीच इंग्लिश बोलत नव्हतं, त्यामुळे तिला या शब्दांचा अर्थ कळत नव्हता. आणि आता शशीनं त्रासिकपणे डोळे मिटून घेतले आणि रागातच सिगारेटचे 2-3 झुरके मारले आणि सिगारेट एक संपवली आणि बोटाखाली चिरडून टाकली आणि रागात म्हणाला, गप्प बस आणि चल जा आता, चालती हो इथून, तुला पैसे मिळालेत ना, मग निघ. तसं चंद्राला आता थोडं नाही म्हटलं तरी खूप वाईट वाटलं. कोणीतरी आपल्याला हाकलून देतं आणि आपण इथं का थांबलो असं तिला वाटलं. पण जायचं तर कुठं आणि कसं? इथं काहीच तर माहीत नाही. जन्मल्यापासून कधी गावाच्या बाहेर पडले नाही आणि पुन्हा कोणी फसवलं तर? असा विचार करून ती 1 मिनिट थांबली आणि शेवटी मनाचा ठाम निश्चय करून मनातच म्हणाली, चल चंद्रा, कोणीतरी भेटेलच की, कोल्हापूरच्या रेल्वेत बसवून देईल, असं म्हणून ती हळूहळू निघाली. आणि शशी म्हणाला, थांब. तसं चंद्राला वाटलं की आता तो थांब म्हणाला म्हणजे तिची मदत करेल. पण शशी म्हणाला, पुढच्या गल्लीतून पुढे गेल्यावर तिथून जाताना डाव्या हाताला एक हातपंप लागेल, तिथं तोंड धुवून घे पाण्यानं. अशा तोंडानं गेलीस तर कुत्री मागं लागतील. आणि चंद्रा हिरमुसली. आता तिला आईची फार आठवण येत होती आणि शशीचा राग येत होता. असला कसला उलटा काळजाचा माणूस आहे असं तिला वाटलं. मग आता चंद्रा तिथून तिची पिशवी घेऊन आणि शशीनं दिलेले पैसे घेऊन निघाली आणि त्याला मागे वळून म्हणाली, तुझा पत्ता देतोस का? तुझे पैसे परत पाठवते. शशीनं पुन्हा दुसरी सिगारेट पेटवली आणि म्हणाला, गरज नाही, निघ. आणि आता चंद्रा त्याला बघून थक्क झाली आणि पुन्हा आली आणि म्हणाली, अरे फुफ्फुसाचा कॅन्सर होऊन मरशील की, किती बिड्या पितोस? सकाळपासून ही 3री आहे. आणि आता शशी पुन्हा सिगारेटचा झुरका मारत आणि तिच्या तोंडावर स्टाईलमध्ये धूर सोडत म्हणाला, पहिली गोष्ट, ही बिडी नाही, ही सिगारेट आहे. दुसरी गोष्ट, ही मी माझ्या पैशाची पितोय, तुझ्या नाही. आणि तिसरी गोष्ट, माझी इतकी काळजी करायची तुला काहीच गरज नाही, कारण तू माझी कोणीच नाही. आता निघ, उगीच सारखी सारखी परत येऊन इथे थांबण्याचे बहाणे शोधू नकोस. चंद्राला आता पुन्हा त्याचा राग आला आणि म्हणाली, मर तिकडं, मला काय करायचं आहे? तुझ्यासारख्या बिनकाळजाच्या माणसांना देव जन्माला तरी का घालतो कुणास ठाऊक. असं म्हणून ती झटक्यानं निघाली. तसा शशी तिला म्हणाला, मुली थांब. काय म्हणालीस? देव? त्याचा इथं काय संबंध? आणि कुठे आहे तुझा देव? रात्री ते गुंड जेव्हा तुझी अब्रू घेत होते तेव्हा का नाही आला तुझा देव? तेव्हा तू त्याला बोलावलं होतं की नव्हतं गं? या जगात देव नाही, आणि जर असला तर मी मानत नाही. बाहेरही एक दगड आणि आतही एक दगडच आहे. नॉनसेन्स म्हणे देव. आणि आता चंद्रालासुद्धा वाटलं की असं कोणीतरी याआधी सेम टू सेम बोललं होतं तिच्याशी. देव न मानणारा नास्तिक तिला एक भेटला होता, पण जास्त काही आठवतच नव्हतं. आणि शशी तिला पुन्हा म्हणाला, आता का तातखिळी बसली? आता बोल ना, का नाही आला तुझा देव तुला रात्री वाचवायला? आणि चंद्रा म्हणाली, मग तू कोण आहेस? तू रात्री माझी अब्रू वाचवली आणि माझ्या दृष्टीने तूच देव आहेस. देव माणूस आहेस. आणि हे बघ, देवाला ना खूप काम असतात, सगळीकडे तो फिरत नसतो, तो एखाद्या भल्या माणसाला मदतीला पाठवतो, असं माझी आई म्हणते.
आणि रात्री तू भला माणूस होऊन आलास माझ्या मदतीला, म्हणजे देव माणूस होऊन आला. पण आता मला इथून हाकलतोस आणि राक्षसासारखा वागतोयस. आणि शशी तिला म्हणाला, वा वा, काय भाषण आहे. पण मला देव माणूस म्हणालीस म्हणून मी तुला इथे थांबू देणार नाही. तू खूप हुशार आहेस. आणि असं समज की तुझा तो देव आहे ना, तोच मला सांगतोय तुला इथून घालवायला. चल निघ, असं म्हणून त्यानं तिच्याकडे पाठ फिरवली आणि सिगारेटचा झुरका मारला. आणि चंद्रानं सुद्धा त्याला निक्षून सांगितलं, जाते जाते, घर करून राहायचं नाही मला तुझ्या या खुराड्यात. काय ते घर आहे. शशीनं पुन्हा तिच्याकडे वळून बघितलं आणि म्हणाला, तुला सांगितलं ना हे घर आहे, आणि मी सुद्धा का मूर्खासारखं तुला सगळं सांगत बसलोय आणि समजावतोय. तुझ्यासारख्या गावंढळ मुलीच्या नादी लागू नये. तू जाग बाई इथून, असं तो त्रासिकपणे म्हणाला. आणि चंद्रा म्हणाली, जाते. आणि जाते म्हणाली आणि त्याच्याजवळच फिरून आली. आणि आता त्याच्याजवळ उभा राहिली. आणि शशीनं पुन्हा तिच्याकडे अविश्वासानं पाहिलं आणि खांदे उडवले. आणि आता काय, अशा आविर्भावात तिच्याकडे पाहिलं. आणि तिनं त्याच्या हातातली सिगारेट ओढून घेतली, खाली फेकली, तिच्या चप्पलनं चुरगाळूनच टाकली. आणि त्याला डोळे बारीक करून रागात म्हणाली, रात्री माझी अब्रू वाचवून माझ्यावर उपकार केलास ना, त्याचीही परतफेड. तुझी एक बिडी पिण्यापासून तुला वाचवला, तुझं फुफ्फुस बाद होण्यापासून वाचलं. हा माझा उपकार समज तुझ्यावर. असं म्हणून वेणीचा शेपटा पटकन झटक्यानं पाठीमागं टाकला, मानेला झटका देऊन. आणि तो तिच्या वेणीचा शेपटा शशीच्या तोंडावर लागला. आणि शशीनं चिडून डोळे बंद केले आणि रागानं हाताच्या मुठी आवळल्या. आणि चंद्रा बाहेर गेली. शशीनं डोळे उघडले आणि तिची इतकी हिंमत, माझी सिगारेट फेकली म्हणून त्याला राग आला. पण आता गेली ना एकदाची ही बिलामत, तर जाऊ दे, बरंच आहे, असं म्हणून त्यानं दुसरी सिगारेट काढली. आणि आता चंद्रा बाहेर गेली. बाहेर उभ्या असलेल्या शशीच्या गाडीमध्ये जो आरसा होता, त्यात तिनं तिचं तोंड पाहिलं. आणि खरंच खूपच काळं तोंड झालं होतं. रस्त्यावरचे लोक उगीचच तिच्याकडे बघायचे, तिचं तोंड काळं बघून काहीतरी चर्चा करायचे. आणि आपलं तोंड धुवावं असं तिला वाटलं. पण एक वेळ तिला वाटायचं की बरं आहे, हा काळा चेहरा आहे, त्यामुळंच कोणी जास्त तोंडाकडे बघत नाही आणि जवळही येत नाही. नाहीतर इतक्या देखण्या चंद्राला बघून कुणीही जवळ येणारच की. आणि म्हणून ती तशीच निघाली. पण आता शशीच्या अड्ड्यामधून सकाळी सकाळी एक मुलगी बाहेर आली हे बघून समोरच्या टपरीतल्या बेजलीला मात्र प्रश्न पडला की शशीनं रात्री ही पोरगी आणली होती की काय, आणि कशाला आणली असेल. आणि रात्रभर दोघं तिथं होते, म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड असणार, असं म्हणून बिजलीनं शशीला जाब विचारायचं ठरवलं. आणि ती त्याच्याकडे गेली. आणि त्याला म्हणाली, छोटे शेठ, ही काय भानगड, ती मुलगी कोण होती, तिचाही चेहरा काळा, तुमचाही काळा, नक्की भानगड काय आहे, कळेल का. शशीनं दीर्घ निश्वास टाकला आणि पुन्हा तसाच शांत आवाजात तिला म्हणाला, तुझा हा काय संबंध, तू माझी बायको आहेस का मला जाब विचारायला. आणि आता त्या शब्दावर बिजली घायाळ झाल्यासारखं करत म्हणाली, हाय, किती भारी वाटते तो शब्द तुमच्या तोंडातून ऐकताना. बायकोचं काय, पण मी तुमची दासी व्हायला पण तयार आहे, पण तुम्हीच ऐकत नाही. छोटे शेठ, का माझ्यावर नाराज आहात, फक्त एकदा सेवेची संधी द्या की. असं म्हणून ती त्याच्याजवळ आली. तसा शशीनं तिची वेणी पकडली आणि त्याच्या चेहऱ्यापुढे तिचा चेहरा आणला आणि ओठात पकडलेली सिगारेट तशीच ठेवून तिच्या डोळ्यात बघू लागला. आणि आता त्याच्या डोळ्यात काहीच भाव नव्हते, पण बिजली मात्र गालात हसून फार मादक नजरेनं त्याच्याकडे बघत होती. आणि तिला वाटायचं की त्यानं तिचा किस घ्यावा आणि ती लगेच त्याच्यासाठी सगळं अर्पण करायला तयार होती, त्याला सर्वस्व मानून. पण आता शशीला मात्र त्या रात्री जबरदस्ती एका मुलीला केलेलं चुंबन आठवत होतं. त्याच्या तोंडासमोर बिजली होती, पण डोळ्यात मात्र त्या रात्रीची तीच मुलगी होती.